जागेवर बसलेत, ती जागा माझ्या नावावर आहे. कुणाला काही शंका? हा, आता आविना दादाला घामच आला असं. ते म्हणतील ताईला कीर्तन दिलं तर गुंठ्यानच जागा मागायला लागल्या. ते म्हणतील ताई आम्ही नारळावर कीर्तन करणारे महाराज पाहिलेत, नोटांवर कीर्तन करणारे महाराज पाहिलेत, तोळ्यावरही कीर्तन करणारे महाराज पाहिले, पण आज गुंठ्यावर कीर्तन करणारे महाराज पहिल्यांदाच पाहतोय. पण दादा घाबरू नका, ही जागा माझ्या नावावर आहे. या जागेची मी बागायतदार मालकीने. पण किती वाजेपर्यंत? 9 वाजेपर्यंत या जागेची मी बागायतदार मालकीने. मग या जागेवर जी रोपटे आहेत ना, त्या रोपट्यांवर रोग पडून न देणं हे माझं काम आहे. या रोपट्यांना मी भारतीय तत्वज्ञानाचं खत देणारे, संतांच्या विचाराचं पाणी देणारे, नवे आवश्यकतेनुसार कीटकनाशकाची फवारणी करणारे. पण कीटकनाशकाची फवारणी करूनही मला एखादं रोप झुरमटेल, प्रफुल्लित, टवटवीत नाही दिसलं तर मृदुंगाचार्य मी ते रोप उपटणार, बांधावर टाकून देणार. विठ्ठल विठ्ठल ही कीर्तन रूपी सेवा करण्याकरता, या कानिपनाथांची सेवा करण्याकरता मला सर्व भजनी मंडळ, आपल्या गावातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांचं सहकार्य मिळणार आहे. नवे ते टाळ घेऊन ते उभे राहिले, त्यांनाही धन्यवाद. असणारे मृदुंगाचार्य त्यांनाही धन्यवाद. आणि तुम्हा श्रोत्यांना सुद्धा आधी गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत चेहरे करून माझ्या पुढे बसले. मला तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं माझी सगळी इस्टेट तुमच्याच नावावर करून द्यावा. पण माझ्यावर कर्ज आहे 10 लाख रुपये. ज्याला पाहिजे त्याला देऊन टाकीन. फोन करा. विठ्ठल विठ्ठल अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबाराय या अभंगामध्ये नाथ परंपरा सांगतात. नवे ही नाथ परंपरा, या नाथ परंपरेपुढेच वारकरी संप्रदाय तयार झाला, हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण नाथ संप्रदाय कसा चालू झाला आता मला तुम्ही सांगा. या सृष्टीवर पहिलं काय होतं हो? काय होतं? झोपल्या काय? नाही ना. या सृष्टीवर पहिलं काहीच नव्हतं. माझे संत सांगतात पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही. कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे. तेथे कडाल गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली. एक डालगज निर्माण झाली, एक डालगज निर्माण झाली, एक डालगज निर्माण झाली, एक डालगज निर्माण झाली. पहिलं काय होतं का हो? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही. काय होतं? फक्त शून्य होतं. आणि एक फक्त होते, ते म्हणजे आदिनाथ होते. तुमच्या लक्षात आलंय का? हा, नाही तर तुम्ही माझ्याकडे पाहते टुळू टुळू, पण तुम्हाला समजतं का? हो, हे तुमच्यासाठी चालू आहे बर का. हो, नीट लक्ष देऊन ऐका. पहिलं फक्त एक आदिनाथ होते. अगदी कल्पना करा,
समजा माझ्याकडे एक संख्या आहे. किती संख्या आहे दादा? एक संख्या आहे. मग मला कर्मानच मी म्हटलं एकानं काय भागणार आहे का माझं. मग मी संभाजी महाराजांना विनंती केली, म्हटलं महाराज तुमच्या जवळचं शून्य मला देता का? ते म्हणले ताई तुम्ही घेऊन टाका. त्यांनी मला शून्य दिला. आता माझ्याकडे किती झाले? 10 झाले. आता माझ्याकडे 10 झाले. मग समोर बसलेले टोपीवाले दादा, मी तुमच्याकडे शून्य मागते, देताल का? दिला तिने मोकळ्या मनाने. ते म्हणते मग मोकळ्या मनाने त्यांनी मला शून्य दिला. आता माझ्याकडे किती झाले? 100 झाले. आमच्या टाळकरी महिला मंडळ, तुमच्याकडे मी शून्य मागते. आमच्या महिला मंडळ इतक्या उदार मनाच्या मोकळ्या मनाने शून्य दिला. आता माझ्याकडे किती झाले हो? 1000 झाले. महिला मंडळ तुम्ही बऱ्याच संख्येने उपस्थित आहात. मग पदरावाल्या मावशी, तुम्हाला मी शून्य मागितला, देताल? आता माझ्याकडे किती झाले हो? 10,000 झाले. पाठीमागं बसलेली तरुण वर्ग, दादा मी तुमच्याकडे एक शून्य मागते, दिला का? दिला. आता माझ्याकडे किती झाले हो? 1,00,000. अविनाश दादा तुम्ही समोर बसले, मला शून्य देता का? त्यांनी सुद्धा मान हलवली. आता माझ्याकडे किती झाले? 10,00,000. मला टाइमपास करायचा नाही, पण आता माझ्याकडे 10,00,000 झाले. साऊंड सिस्टीम दादांना विनंती केली, दादा तुम्ही देता का मला शून्य? त्यांनी सुद्धा दिला. आता माझ्याकडे किती झाले? 1 कोटी झाले. बस झालं, मला आता एवढ्यात पुरस आहे. आता माझ्याकडे संख्या किती झाली? 1 कोटी. ज्यांनी ज्यांनी मला शून्य दिला माझी संख्या वाढत गेली, 1 कोटीवर गेली. ज्यांनी ज्यांनी मला शून्य दिला त्यांना मी धन्यवाद देते, नवे नमस्कार करते. आणि त्यांना धन्यवाद देऊन मी माझा एक बाजूला घेते. आता किती राहिले हो? 0 राहिले. बरोबर आहे नाही? मग आदिनाथ हा एकच आहे, तो जगाचा गुरु आहे. तेच ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ 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 गुरु सकळ सिद्धांचा. महेंद्र तायाचा मुख्य शिष्य, महेंद्र तायाचा मुख्य शिष्य, महेंद्र तायाचा मुख्य शिष्य, महेंद्र तायाचा मुख्य शिष्य. वचनाने मोदा गोरक्षाची केला, 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 वचनाने मोदा गोरक्षाची केला. टाळी वाजवा भजनी मंडळांसाठी. हो, आपली सेवा करण्याकरता ते इथं आले टाळ घेऊन. आता इतकं सुंदर गायन त्यांनी केलं आणि निस्वार्थपणाने बर का. हो, आपल्या गावातल्या भजनी मंडळांचं इतकं निस्वार्थी प्रेम. कुठं भजन असू द्या गेल्याशिवाय राहणार नाही, कीर्तन असू द्या उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. अहो, गावामध्ये एखादा मुलगा जन्माला आला की त्यांच्याच कृपेने, म्हणजे 5 बारीला आपण भजन करतो की नाही,
अहो गावात एखादा माणूस गेला तरी त्यांच्याशिवाय वाट लावलं जात नाही. एवढे उपकार आपल्या या भजनी मंडळाचे आणि कुठल्याही प्रकारची सेवा न घेता निस्वार्थपणाने ती सेवा करतात म्हणून त्यांच्यासाठी टाळी वाजवलीच पाहिजे. आणि अतिशय सुंदर गायन आहे त्यांचं. इथंच नाही आपल्याच गावात नाही तर बाहेरही मी त्यांना घेऊन जात असते. इतकं सुंदर गातात. अहो नाही तर काही ठिकाणी आम्हाला अशी वेळ येते एका गावात 50 टाळकरी होते. किती मामा? 50 टाळकरी. आता काल्याचं कीर्तन होतं, मी अभंग घेतला गोकुळीच्या सुका. पाठ आहे ना सर्वांच्या भजनी मंडळांच्या पाठच असतो गोकुळीच्या सुका. अभंग घेतला मी. आता 50 टाळकरी पण 2 वयोवृद्ध माणसं पुढं म्हणायला आले. बाबा पुढं आले म्हणायला. बाबांनी माईक घेतला आणि म्हणायला सुरुवात केली. आर गोकुळीच्या सुखा. काय म्हणायचे मामादे? आर. काय म्हणायचे? आर. मी बाबांच्या कानात म्हटलं बाबा तिथं आर नाही, फक्त गोकुळीच्या सुखा. ते म्हणले असं आहे का? बरं बरं ताई. मग बाबांनी सुरुवात केली. फक्त गोकुळीच्या सुखा. मी म्हटलं बाबा फक्त नाही नुसतं गोकुळीच्या सुखा. ते म्हणले बरं ताई असं आहे काय? मग बाबांनी सुरुवात केली. नुसतं गोकुळीच्या सुखा. खाली बसलेले बाबा होते ते म्हणे ताई यांच्या भावाला बोलू का? यांच्यापेक्षा यांचा भाऊ आणखीन भारी गातो. मी म्हणलं त्याला गरमटाचं घरीच राहू दे, ते आला तर कीर्तनच काढायला जायचं. विठ्ठल विठ्ठल पण अतिशय सुंदर टाळकरी आपल्या या ठिकाणी आपल्याला मिळाले. आपण कीर्तनामध्ये नाचलात बरोबर आहे. अहो देव सुद्धा नाचले पण कुठं? नाचू कीर्तनाचे रंगे, 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 ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. अहो देव सुद्धा नाचले पण कुठं? एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटी. 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 नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग.
वाळवंटामध्ये. मग आज सुद्धा एवढी सुंदर टाळकरी मंडळी, साऊंड सिस्टीम, मृदुंगाचार्य, एवढा समाज पाहिल्यानंतर मला सुद्धा आनंद प्राप्त झाला. कारण आनंद प्राप्त होण्याकरता ठिकाण सुद्धा चांगलं लागतं महाराज. तुकोबाराय म्हणतात, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, जेथे आठविती साधूचे ते पाय, आणि उत्तम ते ठाव रम्य स्थळ. अहो ठिकाण सुद्धा चांगलं लागतं. आज आपण या ठिकाणी कीर्तन करतोय, एवढा समाज पाहिल्यानंतर मला सुद्धा आनंद प्राप्त झाला. आपलं हे ठिकाण, मला असं वाटतं आपलं हे कीर्तन चिंचपूर गावात इथे नाहीच. मला असं वाटतं आपलं हे कीर्तन मडी येथे कानिफनाथ महाराजांच्या दरबारातच चालू आहे. ठिकाण सुद्धा चांगलं लागतं. आज या कानिफनाथ महाराजांच्या दरबारामध्ये ही कीर्तन सेवा होते. विठ्ठल विठ्ठल कुठं आलतो आपण? आदिनाथ गुरु, बरोबर आहे हो. शहाण्या गाईनं कोणाच्या बांधाला चरावा, कोणाची मका खावा, पण शेण टाकायला आणि दूध द्यायला मालकाच्याच घरी यावा. तसं कीर्तनकाराने कुठं पण हिंडावा, म्हणजे कुठं पण जावा, पण प्रमाण आलं का मुद्द्यावरच यावा. आपण कीर्तनाच्या बाहेर, अभंगाच्या बाहेर कुठून गेलतो? आदिनाथ हा एकटाचे. मग आदिनाथ म्हणजे कोण हो? आदिनाथ म्हणजे कोण? अहो भगवान शंकर, बरोबर आहे की नाही? मग भगवान शंकर हे एकटेच, आणि या भगवान शंकरांना ज्ञान प्राप्त झालं, बीज मंत्र माहित होता. आता हा बीज मंत्र गुह्य होता, तो फक्त आदिनाथांना म्हणजे भगवान शंकरांनाच माहित होता. मग भगवान शंकरांना पार्वती माता म्हटल्या, देवा तुमच्याकडे हे जे ज्ञान आहे ते मला सांगा. पण भगवान शंकर म्हटले, पाहू वेळ आल्यावर सांगू, प्रसंग आला की मग तुला सांगाल. पण पार्वती माता ऐकायलाच तयार नाही. मला आत्ताच सांगा, मला आत्ताच सांगा. आता बायको ती तुमची असू द्या नाही तर देवाची असू द्या, ऐकणार आहे का? हो ऐकणार आहे का? तुम्हाला वाटत असेल आपलीच बायको आपलं ऐकत नाही. अहो देवाची बायको सुद्धा ऐकत नव्हते देवाच्या. मग पार्वती मातेनं हट्ट केला, नाही मला ते ज्ञान सांगा, मला ते ज्ञान सांगा. आता ती बायको, अहो गमतीचा विषय म्हणून सांगते. एका ठिकाणी कीर्तन होतं एका गावामध्ये. आता गावाचं नाव नाही सांगत, नाही तर तिथं तुम्ही कळी लावायला जाता, पाहुणे वगैरे असले तर. त्या गावामध्ये कीर्तनाला गेले आणि एक बाई कीर्तनामधून उठली आणि माझ्याजवळ चिठ्ठी दिली. मला म्हटली, ताई एवढी वाचा. मी चिठ्ठी घेतली आणि वाचायला सुरुवात केली. त्या चिठ्ठीमध्ये होतं, वामनराव इथं कुठं असतील त्यांना अर्जंट घरी बोलावलं. बिचारे वामनराव कीर्तनातच बसले होते. ते उठले निघाले. ती बाई उठली म्हणली, ओ थांबा थांबा, मला पाहायचं होतं तुम्ही कीर्तनाला आलात का आणखी कुठं दुसरीकडे गेला. बायकोच नवऱ्याचं ऐकत नाही. ज्या नवऱ्याला एखादी गोष्ट माहिती आहे आणि ते बायकोला कळालं तर त्या नवऱ्याकडून ती ऐकल्याशिवाय राहणार, पिच्छा सोडित नाही. तसं पार्वती माता भगवान शंकरांना म्हटल्या, मला ते ज्ञान पाहिजे. मग भगवान शंकर म्हटले, बरं ठीक आहे, चल म्हणे शिर सिंधू पैलतीरी. मग शिर सिंधूच्या पैलतीरी भगवान शंकर आणि पार्वती माता आल्या. आणि भगवान शंकर म्हणतात, तुला ज्ञान ऐकायचंय ना, बीज मंत्र ऐकायचंय ना, मग लक्ष देऊन ऐक. पार्वती माता म्हटले, देवा आम्ही सर्व अंगाचे कान करून ऐकते, तुम्ही सांगायला सुरुवात करा. भगवान शंकर ते ज्ञान सांगू लागले, डोळे मिटले. भगवान शंकरांनी ज्ञान सांगू लागले आणि सांगता सांगता आणि ऐकता ऐकता पार्वतीचे डोळे झाकले. म्हणजे पार्वती माता
झोपल्या तुम्ही नाही ना झोपल्या झोपा झोपा कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठून देईन विठ्ठल विठ्ठल ते ध्यान ऐकण्याकरता पार्वती माता ऐकतात पण ऐकता ऐकता झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर भगवान विष्णूने वैकुंठातून पाहिलं अरे गुह्य ज्ञान परत कॅसेट वाजणार नाही रेकॉर्डिंग केलंच पाहिजे भगवान विष्णू लगेच सूक्ष्म रूप धारण केलं आणि माशाच्या पोटातच शिरले माशाच्या पोटातून जन्म झाला म्हणून त्याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेवलं बोला श्री मच्छिंद्रनाथ महाराज की अलख निरंजन आदेश आवाज नाही आला बरं का आता सगळ्यांनी म्हणायचं अलख निरंजन मी अलख निरंजन म्हटलं तर तुम्ही सुद्धा अलख निरंजन म्हणायचं मी आदेश म्हटले तर तुम्ही सुद्धा आदेश म्हणायचं अलख निरंजन आदेश आदेश शबास विठ्ठल विठ्ठल आता मच्छिंद्रनाथ हे कुणाचं रूप आहे भगवान विष्णूचं रूप मग भगवान विष्णू म्हणजेच मच्छिंद्रनाथ आहे माशाच्या पोटातून जन्म मिळाला म्हणून नाव मच्छिंद्रनाथ ठेवलं मग आता हे ज्ञान भगवान शंकराकडून कुणाकडे आलं मच्छिंद्रनाथांकडे आलं मग मच्छिंद्रनाथांनी तपश्चर्या केली सप्तशृंगीचा आशीर्वाद घेतला शाबरी विद्या शिकले आणि शाबरी विद्येचं ज्ञान घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरू लागले फिरत असताना ते एका मातेच्या घरी गेले भिक्षा मागण्याकरता भिक्षाम देवो ती माता भिक्षा देण्याकरता आली मातेकडे पाहिलं मच्छिंद्रनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी पाहिल्यानंतर त्या मातेच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं आणि नाथांना जर कुणाच्या चेहऱ्यावर दुःख असलं तर पाहवत नाही मग मच्छिंद्रनाथ त्या मातेला म्हटले माते तुला कोणतं दुःख आहे आता समाजामध्ये नव्या या सृष्टीमध्ये या संसारामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला दुःख आहे की नाही अहो कुणाकडेही पहा कुणाला नाही तर कुणाला कशाचं तरी दुःख अहो 84 लाख योनी जन्म घेतला पण दुःख काय हटलं इथं बसलेली प्रत्येक माणूस सुखाच्या आशेनं धडपड करतो की नाही मग सुख मिळतं का तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे मला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे पण मिळतंय का आपल्याला आता मीटिंग घ्यायची का हा म्हणा नाही तर नाही म्हणा मग या संसारामध्ये जन्माला आलेल्या माणसाला सुख मिळतं का नाही मिळत मग कधी सांगत मी घरी गेल्यावर सांगत मग जर पाहिलं तर हे सुख कुणाकडे आहे आता सुखाचे दोन प्रकार आहे एक विषय सुख आणि दुसरं म्हणजे ब्रह्मानंद सुख विषयाचं सुख कुठपर्यंत आहे इथं आहे तोपर्यंत बरं वाटतं कोणतं सुख विषयाचं सुख भोगायला बरं वाटतं पण वरती गेल्यावर मात्र हिशोब द्यावा लागतो की नाही अहो द्यावा लागतो ना तुम्हाला वाटत असेल समजा तुम्ही व्याजाने पैसे आणले मग व्याजाचा पैसा आणताना बरा आहे का खाताना आणताना बरा आहे खाताना बरा आहे ना पण देताना मात्र खरी परीक्षा आहे बरोबर आहे की नाही तसं विषयाचं सुख इथं भोगताना बरं वाटतं पण वर गेल्यावर हिशोब द्यावा लागतो तुम्हाला वाटत असन आपण केलेलं पाप कुणीच पाहिलं नाही पण आपण केलेलं पाप आपल्या जवळच इकडून चित्र आहे आणि इकडून गुप्त आहे मग हे चित्रगुप्त हिशोब लिहून ठेवतात मग चिंचपूरला श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेला अश्विनीताईचं कीर्तन होतं मग तू कीर्तनाला गेलता का
नाही नाही म्हटल्यावर हल्लं ना, मारीती जोडीती तोडीती निष्ठुर. मग वर गेल्यावर हिशोब द्यावा लागतो. मग विषयाचं जे सुख आहे ते तात्पुरतं आहे. विषयाच्या सुखाने आनंद मिळतो पण मुक्ती मिळत नाही. पण ब्रह्मानंदाने आनंदही मिळतो आणि मुक्तीही मिळते. मग हे ब्रह्मानंद कुठे आहे हो माझ्या देवाकडे ना. सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा. भगवान परमात्म्याकडे सुख आहे. मग त्याच्याकडेच गेल्यानंतर तुम्हाला सुख मिळणार आहे ना. समजा तुम्ही डॉक्टर कडे गेले. कुठे गेले? डॉक्टर कडे गेले. आणि डॉक्टरला जर तुम्ही तुमचा आजारच सांगितला नाही तर डॉक्टर तुम्हाला टॅबलेट इंजेक्शन देईल का हो? नाही देणार. अहो आमच्या गावात एक वृद्ध माणूस डॉक्टर कडे गेला. डॉक्टर म्हणे काय होतंय? बाबा म्हणले लय भोंडा येते. काय म्हणले बाबा? भोंडा कळत का तुम्हाला? चक्कर करतात. तुम्ही काय म्हटले? चक्कर. आता बाबा म्हणले भोंडा येतात पण डॉक्टरला कळनाच ना. कारण डॉक्टर अमेरिकेवरून शिकून आलेले होते, त्यांना भोंडाच कळना. ते म्हणले स्वाईन फ्लू शिकलो, माकड फ्लू शिकलो, धोंडा फ्लू शिकलो, पण हे भोंडा फ्लू काय भानगडी? त्यांना असं वाटलं मी अमेरिकेवरून आल्यानंतर हा आजार निघाला असेल. कोणता? भोंडा फ्लू. मग डॉक्टरला भोंडाच कळना. काय करावं? मग डॉक्टरांनी काय केलं? बाबांना सलाईन लावलं आणि 4 वाजता विजिटला आले. विचारलं बाबा कस काय वाटतंय? बाबा म्हणले भोंडाच बंद होईना. बाबांनी भोंडाच लावून धरल्या. डॉक्टर जेवायला बसले तरी भोंडाच करायचे आणि आंघोळीला गेले तरी भोंडाच करायचे. अहो सलाईन लावलं, म्हातारा झालं जाड आणि डॉक्टर गेला ना वाढून. मग काय केलं डॉक्टरांनी? डायरेक्ट अमेरिकेला फोन केला. अमेरिकेमध्ये फोन केल्यानंतर म्हटले हॅलो मी अमक्या साली अमक्या विद्यापीठातून डॉक्टर ही पदवी घेऊन आलो आणि ही पदवी घेऊन आल्याच्या नंतर माझ्याकडे एक पेशंट आलं आणि त्या पेशंटच्या आजाराचं मला निदान होत नाही. मग माझी तुमच्या युनिव्हर्सिटीला विनंती रिक्वेस्ट आहे. काय रिक्वेस्ट आहे? अहो माझी रिक्वेस्ट अशी आहे की जगाच्या सर्व आजारावर एक पुस्तक आहे, तेवढं पुस्तक तुम्ही आमच्या गावात पाठवून द्या. चिंचपूर गावात सर्व आजारावरचं पुस्तक आलं. अहो डॉक्टर बिगर भाकरीचा उचकीत बसला. भोंडा 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 भोंडा. अख्खं पुस्तक उचकलं पण भोंडाचा काय मेळ लागला नाही. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं बाबा तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात जा. मी माझ्या दवाखान्याला कुलूप ठोकितो आणि अमेरिकेवरून भोंडा शिकून येतो. आता
बाबांनी सोपा सरळ शब्द चक्कर म्हणले असतात का बिघडलं असतं का पण बाबाच्या बोंडापायी डॉक्टरचा दवाखाना बंद पडला विठ्ठल विठ्ठल मग जोपर्यंत तुमचा आजार काय आहे डॉक्टरला कळलं नाही तर तुम्हाला डॉक्टर टॅबलेट देतील का हो काही काहींचे आजारच कळत नाही कळतात का काही काहींचे आजार आता गडी माणसाचं तरी बरं पण बाया माणसांचं इतकं अवघड बाया माणसांना काय आजार आहे हे नवऱ्याला नाही कळालं तर डॉक्टरला कधी कळायचं कारण बाई माणूस सकाळी स्वयंपाकाला लागली का म्हणते हात दुखतो दुपारी धुणं धुवायला लागली का म्हणते पायच दुखतो गाडीवर बसल्यावर नवऱ्याला म्हणते डोकं दुखत आणि डॉक्टरकडे गेल्यावर म्हणते पोटच दुखत बायांचे आजार म्हणजे गुत्यात गुते काय बोलत ती कोणता आजार काही मिळत नाही आमच्या गावात एक म्हातारी डॉक्टरकडे गेली डॉक्टर म्हणे काय होतंय म्हातारी म्हणे लई कसं नस होतंय आता डॉक्टरला कसं कळालं नस कळालं डॉक्टर म्हणे सारं शिकलो पण कसं नसच कसा नाही शिकलो मग डॉक्टर म्हणले आजी तुम्हाला अगोदर कसं होतं का नस होतं आजी म्हणले ते नाही माहित बाया पण दोन्ही पण संगच होतं डॉक्टरला कसं कळालं नस कळालं मग डॉक्टरांनी काय केलं आजीला म्हटल्या की आजी तुमच्या बरोबर कोणी घरचे माणसं आलेले आहेत म्हणे हो आहे बाहेर आहे मग घरच्यांना बोलवून घेतलं डॉक्टरांनी आणि डॉक्टरांनी सांगितलं की आजीला तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात जाऊ द्या नाहीतर तिचं कसं नसं मला व्हायला बसलं पण घरचे म्हणले का हो म्हातारीला दुसऱ्या दवाखान्यात न्यायचं मग डॉक्टर बदलला आणि काही बरं वाईट झालं तर मग डॉक्टर म्हणले बरोबर आहे तुमचं ठीक आहे म्हणे तुम्ही माझ्या दवाखान्याची ॲम्ब्युलन्स घेऊन जा आणि माझा एक मित्र आहे नाशिकला तो माझ्यापेक्षा एका पदवीनं पुढे शिकलेला आहे मग तुम्ही असं करा त्या नाशिकच्या डॉक्टरकडे घेऊन जा म्हातारीला मग घरच्यांनी त्या ॲम्ब्युलन्स मध्ये त्या आजीला टाकलं आणि गेले नाशिकच्या डॉक्टरकडे घेऊन आता नाशिकच्या डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं घरचे जे आलेले बरोबर ते सगळे बाहेर थांबा आणि आजीला एकटीलाच आतमध्ये येऊ द्या आजी आतमध्ये आल्या डॉक्टरांनी विचारलं आजी काय होतंय आजी म्हणे लय उचलू उचलू फेकीत डॉक्टर म्हणे आपल्याच घरात फेकीत का लोकांच्या घरात फेकीत आपले आजार काय आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत डॉक्टर टॅबलेट इंजेक्शन देईल का देईल नाही देणार नाही मग आपलं सुख कशामध्ये आहे आणि ते कुणाकडे मागायचं त्या पांडुरंग परमात्म्याकडे आणि त्या पांडुरंग परमात्म्याकडे सुख मागितल्यानंतर आपल्याला त्या सुखाची टॅबलेट ते भगवान परमात्मा देईल पण केव्हा हो त्याच्याकडे गेल्याच्या नंतर बरोबर आहे मग त्याच्याकडे गेल्याच्या नंतर ते आपलं दुःख निवारण करेल तसं ही माता सुद्धा मच्छिंद्रनाथांना सांगते की माझं दुःख हे आगळं वेगळं दुःख आहे मग काय दुःख आहे माते तुला मातेने सांगितलं साधू महाराज माझ्याकडे पैसा आहे अडका आहे संपत्ती आहे बंगला आहे गाडी सगळं काही आहे पण मला एकाच गोष्टीचं दुःख आहे संतती नाही महाराज मी व्रत वैकल्य केलं पिंपळाला लाख प्रदक्षिणा केल्या उपास तापास केले पण देव देत नाही दैव उघडत नाही मला मुळबाळ नाही त्यावेळेस मच्छिंद्रनाथांना तिचं दुःख देखवलं नाही आज या जगामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक माणूस दुःखी आहे की नाही जो देखे सो दुखिया भाई सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी जो देखे सो दुखिया भाई सुखिया कोई नहीं दुःखाचं कारण वेगवेगळं असू शकतं पण प्रत्येक माणूस हा दुःखी
आहे. मग त्या मातेने सांगितलं मला मूळबाळ नाही म्हणून माझ्या चेहऱ्यावर दुःख आहे. मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या जोडीतून भस्म काढला आणि त्या मातेला म्हणजे त्या भस्मावर मंत्रोच्चार केला आणि त्या मातेला दिला. आता नाथांच्या परंपरेमध्ये भस्माला अतिशय महत्व आहे बर का. नाथ परंपरेमध्ये तुमच्या पैशाला महत्व नाही, संपत्तीला महत्व नाही, नवे नवे तुमच्या प्रतिष्ठेला तुमच्या मोठापणाला कोणत्याच गोष्टीला महत्व नाही, पण भस्माला उदीला जास्त महत्व आहे. म्हणून तर गोरक्षनाथांनी भस्माद्वारे डोंगर सोन्याचा केला. विठ्ठल विठ्ठल मग मच्छिंद्रनाथाने आपल्या झोळीतून भस्म काढला आणि त्या मातेला दिला आणि मातेला सांगितलं हा भस्म ग्रहण कर, तुला 1 वर्षानं मूल होईल. आता त्या मातेला किती आनंद झाला असेल हो. तो भस्म तिने आपल्या पदराच्या त्या कोपऱ्यामध्ये बांधला आणि अख्ख्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगू लागली मला सुद्धा 1 वर्षानं मूल होणार. काय सांगू लागली? मला सुद्धा 1 वर्षाने मूल होणार. आनंदामध्ये ती शेजाऱ्यांना सांगू लागली. आणि शेजारचे पाजारचे कसे असतात हो, आग लावणारे असतात, त्यांना चांगलं देखवत का? आता तुमच्या गावात नाही अशी माणसं, पण बरेच शेजारचे निंदकाचे घर आमचे साधू संत उगाच म्हटले नाही. मग आग लावणारं घर असावं का शेजारी? अहो आपलं नाव हे कधी पण चांगलं काम करणाऱ्यात असावं. बरोबर आहे की नाही? चांगलं काम करणाऱ्यात असावं. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे, त्यामध्ये ते सुंदर दृष्टांत देतात. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात, पण एक छोटी चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझायला निघते. विझल का हो? विझल का दादा? विझल का हो? हसतात तिला. अक्कले का म्हणतात. अगं एवढीशी तुझी चोच आणि तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे? चिमणी म्हणते खरंय दादा, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण एक सांगते जेव्हा केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही तर आग विझवणाऱ्यात असेल. आणि हेच महत्वाचं आहे ना महाराज. आपलं नाव हे आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असावं. मग ही शेजारी आग लावणारी म्हणे असं कुठं राहतं का? कोणते साधू येतील त्यांच्याकडून भस्म घेशील तू आणि भस्म घेतल्यावर ते ग्रहण करशील आणि झालंच काय तर मग काय करशील? असं म्हटल्यानंतर तिला सुद्धा शंका वाटली. मग म्हणे काय करू या भस्माचं? म्हणे दे टाकू. कुठं टाकू? म्हणे टाक त्या उकिरड्यामध्ये. त्या मातेने ते भस्म उकिरड्यामध्ये टाकलं आणि 12 वर्ष झाली. मच्छिंद्रनाथ 12 वर्षाने त्याच मातेच्या घरी आले आणि हाक मारली भिक्षां देवो. माता बाहेर भिक्षा घेऊन आल्या. मच्छिंद्रनाथ म्हणतात अहो मला ही भिक्षा नव्हे, मला तुमचा मुलगा ही भिक्षा हवी आहे. त्यावेळेस ती माता म्हणते कोणती तुमचं म्हणजे कोणता माझा मुलगा? मला तर मुलगाच नाही. म्हणे नाही नाही, तुम्हाला मुलगा आहे, शाळेत गेला असेल त्याला बोलवून आणा, मामाच्या घरी गेला असला तरी बोलवून आणा, पण तुमचा जो मुलगा आहे ते मला भिक्षा पाहिजे. माता म्हटल्या हो तुम्हाला काय सांगू, मला मुलगाच नाही. म्हणे अहो 12 वर्षापूर्वी मी तुमच्याकडे आलो होतो, तुम्हाला भस्म दिला होता आणि त्या भस्म दिल्यानंतर तुम्हाला मुलगा होणार होता, तो मुलगा कुठे? त्यावेळेस त्या मातेला आपली चूक कळाली. तिला भस्म मिळालं होतं पण कळालं होतं का हो? तिला कळालं नव्हतं. आपल्याला सुद्धा काही गोष्टी मिळतात पण कळतात का हो? आता हे शरीर आपल्याला मिळालं पण कळालं का हो? आता कळालं असतं तर आपण पिऊन पडलो नसतो. बरोबर आहे की नाही? जर आपल्याला हे शरीर कळालं असतं तर आपण लोकांच्या सोयरीकी मोडल्या नसत्या. जर आपल्याला हे शरीर कळालं असतं तर शेजारचे बांध कोरले
जर आपल्याला हे शरीर कळालं असतं तर आपण या यात्रेला वर्गणी दिली कोण म्हणलं नसती? अहो दिली असती ना, हे शरीर कळालं असतं तर. मग आपल्याला हे शरीर मिळालं पण कळालं नाही. मामा तुमच्याकडे मोटरसायकल आहे का? किती हजाराची? आता ट्रॅक्टर नाही, मी मोटरसायकल विचारली आहे का? किती हजाराची हो? आता हजारात पुढे मोटरसायकल मिळते का दादा? 1 लाखाची मोटरसायकल समजा तुमच्याकडे. मग आता 1 लाखाची मोटरसायकल, पण इमर्जन्सी त्या मोटरसायकल मधलं पेट्रोल संपलं आणि पेट्रोल पंप तर खूप लांब आहे. मग तुम्हाला तर गाडी चालूच करायची. मग तुम्ही त्या गाडीमध्ये 50 रुपयाचं रॉकेल टाकताल का? का नाही टाकणार? तिचं इंजिन खराब होईल ना. कुणाचं? गाडीचं. किती लाखाच्या? 1 लाखाच्या. मग 1 लाखाच्या गाडीचं इंजिन खराब होईल म्हणून आपण 50 रुपयाचं रॉकेल टाकीतो का? 1 लाखाच्या गाडीचं इंजिन खराब होईल म्हणून आपल्याला 50 रुपयाचं रॉकेल टाकायला जड जातं. आणि कोट्यवधी रुपयाची गाडी आहे आणि तिच्यात बाटल्याच्या बाटल्या होती. तो या गाडीचं इंजिन नाही का खराब व्हायचं? पण आपल्याला मिळालं पण कळालं का हो? कळालं नाही. आणि म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. कारण जी गोष्ट फुकट मिळते तिची किंमत कळत नाही. मातेला भस्म मिळालं, फुकट मिळालं होतं, पण त्याची किंमत करता आली नाही. ते भस्म कुठं टाकलं? उकिरड्यावर टाकलं. त्याची किंमत न कळाल्यामुळं. कारण फुकट वस्तूचं माणसाला त्याची फार किंमत कळत नाही. अगदी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगते. एका चोराने घोडा चोरला आणि बाजारात विकायला आणला. सकाळचे 10 वाजल्यापासून आला. घोडा चांगला होता, चप्पळ होता, दिसायला सुंदर होता. मग कुणाची नजर घोड्यावर जायची आणि विचारायचं का हो तुमचा घोडा सुंदर दिसतोय, चांगला दिसतोय, मग केवढ्याला देता? हा चोर म्हणायचा तुम्ही केवढ्याला घेता? काय म्हणायचा? कारण त्याला किंमतच घोड्याची माहित नाही ना. ते म्हणे तुम्ही केवढ्याला घेता? असं करता करता संध्याकाळचे 5 वाजले पण घोडा काय विकला नाही. आणि मग संध्याकाळी 5 वाजता त्या बाजारामध्ये दुसरा चोर आला आणि त्या चोराची नजर त्या घोड्यावर. म्हणे आता घोडा न्यायचाच. चोराने मनामध्ये ठाम केला. आला पहिल्या चोराजवळ, घोड्यावाल्याजवळ आणि विचारलं केवढ्याला देता घोडा? हा म्हणे तुम्ही केवढ्याला घेता? याला कळलं या आपल्याच जातीचं आहे गड्या, म्हणजे चोराचे. ते म्हणे हे बघा मी तुमचा घोडा घेणार पण हा घोडा चांगला चालतो की नाही, पळतो की नाही हे मला बघायचंय. मग 1 चक्कर मारून आणतो. तो पहिला चोर म्हणे काय हरकत नाही. हा दुसरा चोर घोड्यावर बसला. अहो जे गेला ते अजून आला नाही. घोडा आला का? आला नाही. बघ बाजारातले बाकीचे माणसं म्हणायचे का हो तुमचा घोडा सुंदर होता, चांगला होता, केवढ्याला दिला? तो चोर म्हणला हो जेवढ्याला आणला होता तेवढ्यालाच दिला. म्हणजे फुकटच आणला होता, फुकटच गेला. जी गोष्ट सहज प्राप्त होते त्याची किंमत करता येत नाही. तसंच त्या मातेचं झालं. भस्म सहज मिळाला, फुकट मिळाला, किंमत करता आली नाही. तो भस्म उकिरड्यावर टाकला. मच्छिंद्रनाथ म्हटले कुठं, कोणत्या जागेवर? फावडा आणायला सांगितलं. मच्छिंद्रनाथांनी ती जागा स्वतः बाजूला केला आणि सांगितलं अलख निरंजन. खालून काय आवाज आला? आदेश. अहो गोरक्षनाथ प्रगट झाले. किती वर्षाचे? 12 वर्षाचे गोरक्षनाथ प्रगट झाले. आणि मग त्या मच्छिंद्रनाथाने बोध केला. कुणाला? अभंगाच्या 2ऱ्या चरणात मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला. मच्छिंद्राने बोध
गोरक्षाची केला गोरक्ष वळला दयनी प्रती गोरक्ष वळला दयनी प्रती गोरक्ष वळला गहिणी प्रती गोरक्ष वळला गहिणी प्रती मजकारे गोरक्षाची केला मजकारे गोरक्षाची केला मजकारे बोधा गोरक्षाची केला मजकारे बोधा गोरक्षाची केला मग आदिनाथांनी हे ज्ञान कुणाला सांगितलं? आदिनाथ उमेला सांगितलं, बरोबर आहे. मग आदिनाथ उमा बीज प्रगटले, बीज सांगितलं पण कुणाला? मच्छिंद्रनाथांना. आता आदिनाथ हे कसे हो, कसं दैवत आहे? भगवान शंकर कसे आहे? अहो भोळा आहे ना, शिव भोळा चक्रवर्ती. मग आता चक्रवर्ती या शब्दाचाच अर्थ म्हणजे हे जे ज्ञान आहे ना ते चक्राने फिरून परत भगवान शंकराकडेच येते. तुम्ही म्हणाल कशावरून? आता भगवान शंकराने हे ज्ञान पार्वतीला सांगितलं पण झालं काय? पार्वतीला झोप लागली. ते ऐकलं कुणी? विष्णू रूपी मच्छिंद्रनाथाने. आणि मच्छिंद्रनाथाने हे ज्ञान ऐकलं पण दिलंय कुणाला? गोरक्षनाथ कोणी हो? भगवान शंकर आहे ना, बरोबर आहे की नाही? मग भगवान शंकर हे गोरक्षनाथ परत जिथल्या तिथं आला की नाही? हो. मच्छिंद्रनाथांना वाटलं जरी भगवान शंकर भोळे असले आपल्याला ज्ञान दिलं पण ज्याचं घेतलं त्याला परत देऊन टाकावं. मग मच्छिंद्रनाथांबरोबर गोरक्षनाथ राहिले. तुम्हालाही माहिती आहे गुरुवर किती श्रद्धा होती. आपला डोळा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांसाठी दिला, त्या बाईला वड्यासाठी. हा कथा भाग तुम्हाला सर्वांनाच माहिती. आता आपल्याला एवढा टाइम नाही, परंतु गोरक्षनाथांना तो बोध केला मच्छिंद्रनाथांनी. आता जर पाहिलं तर गोरक्षनाथांनी सुद्धा काय केलं? कुणाला दिलं? गैनीनाथांना. आणि गैनीनाथ हे कोण आहे? गोरक्षनाथ जर भगवान शंकर आहे तर गैनीनाथ हे विष्णू आहे. मग आता विष्णूने सुद्धा ठरवलं आपल्याला फुकट मिळालेली गोष्ट आपण त्यांना परत देऊन टाकायची. याचा अर्थ नक्कीच देव आपली परीक्षा पाहतात. मग आपण सुद्धा आपलं हे ज्ञान त्यांना परत देऊन टाकायचं. मग परत देऊन टाकायचं. वाट बघू लागले गहिनीनाथ. काय वाट बघू लागले? भगवान शंकर येतात कुठं? हो, आले ना भगवान शंकर त्र्यंबकेला, ब्रह्मगिरीच्या त्या डोंगरावर. कोणाच्या रूपानं? विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आपल्या 4 मुलांबरोबर करतात. कुणाबरोबर? निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई आणि ज्ञानोबाराय यांच्या सर्व सोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतात. पण आता गैनीनाथांना ज्ञान द्यायचंय भगवान शंकरांना. मग काय केलं? गैनीनाथांनी रूप प्रगट केलं. एक गैनीचं घेतलं आणि दुसरं वाघाचं घेतलं. कुणाचं घेतलं? झोपल्या काय? नाही ना. मग वाघाचं रूप घेतलं. बाकीची जी लेकरं होती ती गजन मुक्ताबाई, सोपान आणि ज्ञानदेव छोटी होती पण निवृत्ती स्वतःला सांभाळणार होता. आई बापांनी निवृत्तीकडे लक्ष दिलं नाही आणि मार्ग चुकला. आई बापांसोबत जायचं तर दुसऱ्या मार्गाने गेले आणि वाघाने बरोबर निवृत्तीनाथांच्या पाठीमागे जाऊ लागले. कारण गैनीनाथ हेच वाघ होते आणि त्यांना गैनीनाथच्या गुहेमध्ये लपलेले होते. म्हणजे जे गुहेमध्ये बसलेले होते त्या गुहेमध्ये निवृत्तीनाथांना न्यायचं होतं. आणि मग निवृत्तीनाथ
बरोबर त्या वाघाच्या भीतीनं त्या गुहेत घुसले. घुसल्याबरोबर ग्रहिणी प्रसादे निवृत्ती दातार मग निवृत्तीनाथ कोण आहे हो? सदाशिवाचा अवतार. मग निवृत्ती महाराज हे भगवान शंकराचा अवतार आहे. मग निवृत्तीनाथांनी सुद्धा आपलं जे ज्ञान आहे ते कुणाला दिलं? ज्ञानदेवा सार चोजाविले. ज्ञानोबारायांना दिलं. पण ज्ञानोबारायांनी ते ज्ञान एका माणसाला नाही बर का, प्रगट गुह्य बोले, प्रगट करून सांगितलं. म्हणजे तेव्हापासून नाथ परंपरा ही एक गुरु एक शिष्य बंद पडली. आणि माझ्या ज्ञानोबारायांनी अनेक शिष्य म्हणजेच वारकरी संप्रदायाचा इथून पाया रचला. ज्ञानोबारायांनी रचला. म्हणजे नाथ परंपरेतूनच हा वारकरी संप्रदाय चालू झाला. मग अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी हे ज्ञान जे गुह्य होतं ते प्रगट केलं. पूर्वी ओम नमः शिवाय हा मंत्र होता. पण ज्ञानोबारायांपासून रामकृष्ण हरी हा मंत्र चालू झाला. मग तिथून पुढे वारकरी परंपरा चालू झाली. आणि आमचे साधू संत जन्माला आले. त्यांनी आपल्याला योग्य मार्ग सांगितला. हो, नाथांनी सुद्धा आपल्याला योग्य मार्ग सांगितला. कारण ते सांगण्याकरताच येतात. बरोबर आहे की नाही? हो, योग्य मार्ग सांगण्याकरता आपल्याला संत येतात. त्याच्याकरता संतांनी आम्हाला हात जोडले. कर जोडोनी विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हात जोडले व साधू संतांनी आपल्या पुढं. पण आपण ऐकलं का हो? आपण ऐकलं नाही. मग आपण ऐकलं नाही. नंतर आमच्या साधू संतांनी तुम्हाला तुमच्या पाया पडले. लागून या पाया विनवितो कर टाळी बोला मुखी नाम. अहो, पाया पडले आपले संत. काय पडले? आता आपण पाया पडायच्या लायकीचे का हो? पण तरी सुद्धा संत आपल्या पाया पडले. पण आपण ऐकलं का? आपण ऐकत नाही. पण संत आपल्याला हे चांगला मार्ग सांगण्याकरता येतात. काका, रस्ता दाखवणारं गुगल मॅप आपल्याला कधी कळालं? रस्ता दाखवणारं गुगल मॅप पाठीमागच्या मंडळी कधी कळालं? आता कळालं 21व्या शतकात. बरोबर आहे की नाही? रस्ता दाखवणारं गुगल मॅप जगाला 21व्या शतकात सापडलं. पण जगण्याचा मार्ग दाखवणारं माझं ज्ञानोबा तुकोबरायांचं गुगल मॅप या महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक शतकापासून अस्तित्वात आहे. तुम्ही पहा, पांडुरंगाच्या कपाळावरचा टिळा आणि गुगल मॅपचा लोगो एक सारखाच आहे की नाही? एक सारखाचे. फरक एवढाच आहे, गुगल मॅपने जाणाऱ्या माणसाचा रस्ता चुकू शकतो. पण माझ्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या भक्ती मार्गाने जाणाऱ्याचा रस्ता कधीच चुकू शकत नाही. कारण का? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते विठ्ठल विठ्ठल. मग आमच्या संतांनी तुम्हाला मोडून या वाटा शुष्क मधुस्तर केला राज्यभार चालायचा. असा सोपा सरळ की ज्या रस्त्याला स्पीड ब्रेकर नाही, जिथं टोल नाका नाही, सोपा सरळ मार्ग सांगितला की ज्या रस्त्याने गेल्यावर तुमचा ऍक्सिडेंटच होणार नाही. असा राजमार्ग तुम्हाला संतांनी सांगितला. पण आपण ऐकतो का हो? काय चाललंय महिला मंडळ? आपसात चर्चा चालली. माझं काही चुकलं का? भजनी मंडळांचं काही स्वर वगैरे चुकलं का? आपली आपसात चर्चा चालू आहे. काय नेमकं कशामुळं? नाही, मला वाटतं माझंच काहीतरी चुकलंय म्हणून तुम्ही बडबड करताय. तसं काही नाही ना. हो,
वक्त्याचं कीर्तनकार जर सांगत असले तुम्ही जर बडबड केली तर वक्त्याला कीर्तनकाराला असं वाटतं आपलंच काहीतरी चुकलंय, म्हणून समाजामध्ये चर्चा आहे. म्हणा हा गैरसमज होऊ नये म्हणून आपसात बडबड करू नका. अहो एका गावात कीर्तनाला गेले आणि 2 वयोवृद्ध महिला पुढे येऊन बसल्या तर बसल्या पण कीर्तनामध्ये बडबड करायला लागल्या. मी म्हणलं आजी बडबड करू नका, कीर्तनात बडबड केलेली चांगली नसते. आजी शांत बसल्या आणि आजी शांत बसल्या. मी कीर्तन चालू केलं, आजी परत बडबड करायला लागल्या. म्हणलं आजी शांत बसा, का बडबड करतात? आजी म्हणले आमच्या म्हाताऱ्यांचं चालू आहे, तू कशाला मध्ये तोंड घाली ती? मी मला आता बरी गंमत आहे का? हो, आपसात चर्चा करू नका. तुम्ही जर चर्चा केली तर आम्हाला वक्त्याला कीर्तनकाराला असं वाटतं आपलंच काहीतरी चुकलंय, म्हणून बडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल आमचे साधू संत तुम्हाला मार्ग सांगू लागले, पण मग अभंगाद्वारे आपलं काय भागना, म्हणजे आपल्याला कंटाळा येऊ लागला. मग नाथ महाराजांनी नव्या आमच्या साधू संतांनी आंधळे बहिरे सांगायला सुरुवात केली. जशी एखादी महिला आहे आणि त्या महिलेचा त्या माऊलीच्या तिचं लेकरू आंधळ आहे, पांगळ आहे, बहिर आहे, पण त्या माऊलीचं त्या लेकरावरचं प्रेम कमी होतं का हो? कमी होत नाही, उलट आणखीन जास्त प्रेम वाटतं. बरोबर आहे की नाही त्या मातेला? तसं आमच्या साधू संतांनी तुमच्या करता आंधळे काढले, बहिरे काढले, वासुदेव काढलं, नवे मुख्य बहिरे सगळं काढलं, नवे भारुडाचं रूप घेतलं आणि तुम्हाला सावध केलं. नवे पिंगळा सुद्धा सावध करण्याकरता तुम्हाला आम्हाला सांगितला, पण आपण ऐकतो का हो? आपण ऐकत नाही. मग साधू संत आमचे म्हणले तुम्ही जर ऐकत नसाल तर यात आमचं नुकसान नाही. कशावरून नुकसान नाही? अहो समजा एखादा विद्यार्थी तो वर्षभर शाळेत गेला, परीक्षेला घरी राहिला, नुकसान कुणाचं? शिक्षकाचं का विद्यार्थ्याचं? विद्यार्थ्याचं. जूनचा पाऊस पडला, अख्खं गाव पेरणीला गेलं आणि हा गोधडी घेऊन झोपला. नुकसान कुणाचं? गावाचं का याचं? याचं. तसं आमचे साधू संत म्हणले बाबा तुला हात जोडून सांगतो, पाया पडून सांगतो, पण तू जर ऐकत नसाल तर नुकसान आमचं नाही मग कुणाचं? हे जर ऐकाला जरी दुसरा येईल, हे जर ऐकाला, हे जर ऐकाला जरी दुसरा येईल, हे जर ऐकाला, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. जरी दुसरा येईल, हे जरी ऐकाला, हे जरी ऐकाला, जरी दुसरा येईल, हे जरी ऐकाला, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, पिंगळा माधवारी बोली बोलू तुझे का? पिंगळा माधवारी बोली बोलू तुझे का? पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलू तुझे का? पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलू तुझे का? पिंगळा माधवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, ऐ वारी, मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी.
सांगितला आणि त्या मार्गाने जर आपण गेलो तर तुमचं जे जीवन आहे ते सुखकर होणार आहे असं साधू संत तुम्हाला आम्हाला सांगून गेले। मग त्या देवाकडे जायचंय कसं? मग तुम्ही सर्वजण तयार आहात ना त्या देवाकडे जाण्याकरता? त्या देवाला शरण जायचंय, पण कसं जायचं? विठोबा रखुमाई आता टाळी वाजवायला सांगितली भजन म्हणतात। थांबा एक मिनिट। हा टाळी वाजवायला सांगितली महिला मंडळ। आता मला खरं सांगा किती जणांनी प्रामाणिकपणे टाळी वाजवली हो? हा आता पुढच्या माणसांनी महिलांनी वाजवली, पण पाठीमागच्या मंडळी टाळी वाजवली का हो? आता मी जरी नाही वाजवली तरी त्या कानिफनाथ महाराजांनी पाहिलंय तुम्ही टाळी वाजवली की नाही। आणि तुम्हाला सांगते श्रोत्याओ, कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली तर टाळी वाजवणाऱ्याचं पाप पळून जातं। मग ते पाप कुठं पळून जातं? अहो जे टाळी वाजवित नाही ना त्याच्या जवळ जातं। मग ज्याने टाळी वाजवली त्याचं पाप ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही त्यांच्याकडे गेले। पण आपल्या कानिफनाथ महाराजांची ही यात्रा आहे, मग इथं सगळे पाप निवृत्त झाले पाहिजे। म्हणून आपल्याला सर्वांना पाप निवृत्त होण्याकरता सर्वांना भजन म्हणायचंय। तयार आहे? सर्वांनी वर हात करा। आत्ताच नाही वाजवायची भजनामध्ये। झाले तयार? अलख निरंजन 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 आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन टाळी अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन
आदेश आदेश शबास. मग ज्ञानोबरायांनी हे जे सार आहे ते चोजवलं. असे साधू संत तुम्हा आम्हाला सांगतात. नाथ संप्रदायातून हा चालू होणारा वारकरी संप्रदायाचा पाया इथून पुढे चालू झाला. आणि पण जर खरं पाहिलं तर ते ज्ञान कुणाकडे गेलं हो? भगवान शंकराकडे. आता ज्ञानोबरायांचा अवतार हा कुणाचा आहे? विष्णू देवाचा अवतार. ज्ञानोबरायांचा अवतार म्हणजे विष्णू देवाचा अवतार आहे. मग तुम्ही म्हणाल ज्ञानोबरायांनी हे जे ज्ञान आहे ते गुह्य ठेवलं नाही, प्रगट केलं. प्रगट केलं म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव पाशिष्टी, बरोबर आहे की नाही? मग हे संपूर्ण जगाला देऊन टाकलं. दिलं की नाही? हो, संपूर्ण जगाला दिलं. मग ज्ञानोबरायांचा अवतार म्हणजे विष्णुदेव आहे. मग सगळ्या जगाला देऊन टाकलं. पण ज्ञानोबरायच ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की मी हे जे श्रोते आहे, ज्यांना मी हे ज्ञान दिलं त्यांना मी काय मानतो? नवे श्रोते कोण असतात हो? भगवान शंकराचंच रूप आहे, बरोबर की नाही? तुम्ही महेशाचे, बरोबर आहे की नाही? मग हे जे ज्ञान आहे ते परत भगवान शंकराकडेच गेलं. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती मग आशान आदिनाथांचं हे ज्ञान असं प्रगट झालं. असेच आदिनाथ यांच्याकडून मच्छिंद्रनाथांकडून जर पाहिलं तर गहिनीनाथ आणि मधले जे आहे नाथ आहे, मग त्यामध्ये कानिफनाथ असेल, बरोबर की नाही? असे नवनाथ प्रगट झाले. आणि या नवनाथांनी म्हणजे प्रत्येक नाथ हा वेगवेगळ्या प्रकारे प्रगट झाले. असे आपले असणारे श्री चैतन्य कानिफनाथ यांनी हत्तीच्या कानातून ते प्रगट झाले. बोला श्री चैतन्य कानिफनाथ महाराज की. आपला चालत असणारा हा यात्राच्या निमित्ताने हा उत्सव आपण काय हे स्टेज केलं नाही, म्हणजे तमाशा ऑर्केस्ट्रा स्टेज आपण केलं नाही. दरवर्षी आपण कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो. मला कौतुक वाटतं त्या मंडळाचं, त्या मित्र तरुण मंडळांचं, की आपण बाकीच्या हे जे बाकीचे कार्यक्रम आहेत तिकडं न जाता कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. त्या निमित्ताने इथं बालगोपाळ मंडळी बसलेले, बरोबर आहे की नाही? त्यांना या संतांचे विचार काय आहे, नाथ परंपरा काय, त्यांनाही कळली पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा की कैलासवासी श्री जबाजी रंबाजी लवाटे यांनी जर या ठिकाणी कानिफनाथ महाराज आले नसते, त्यांनी जर सेवा केली नसती तर आपल्या पुढच्या पिढीला त्यांची सेवा करता आली असती का हो? मग हे रोपटं लावलं कुणी जबाजी बाबांनी. आता त्यांचे भाऊही त्यामध्ये असतील, बरोबर आहे की नाही? पण हे रोप लावण्याचं काम त्यांनी केलं. मी प्रथम त्यांना साष्टांग दंडवत घालते, नवे मानाचा मुजरा करते. कारण त्या काळामध्ये हा उत्सव साजरा करायचा, बरोबर आहे की नाही? त्या काळामध्ये हो यात्रेच्या निमित्ताने किंवा काही कार्यक्रम असेल तर प्रसाद म्हणून काय असायचं हो? फार कमी महाप्रसादामध्ये शिरा असायचा, बरोबर आहे की नाही? काय असायचं मग प्रसादामध्ये? कण्या असायच्या, घुगऱ्या असायच्या, बरोबर आहे की नाही? पण त्या काळामध्ये सुद्धा हा जो पंथ आहे, ही जी सेवा आहे, ही या माणसांनी चालू ठेवली. हे रोपटं लावलं आणि त्यांच्या माग त्यांच्या पिढीने हे रोपटं त्याला खत पाणी देण्याचं काम केलं. आणि आता या रोपट्याला फळं फुलं आणण्याचं काम पुढच्या पिढीनं करायचंय, बर का? बरोबर आहे की नाही? आता फार पूर्वीपासून जर पाहिलं तर हा नाथ संप्रदाय, परंतु पूर्वीच्या काळी राजे महाराजांची सत्ता होती, बरोबर आहे की नाही? राजे महाराजे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही आली, बरोबर आहे की नाही? दिल्लीचा अकबर बादशाह सुद्धा आला ना. आणि आल्यानंतर त्याने आपल्या डोळ्यात देखत मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली आणि आपलं मंदिर मोडून तिथं काय केलं? त्यांचं मंदिर बांधलं आणि आपल्या लोकांना त्यांच्या धर्मात वळवलं. पण पुढं 16व्या शतकात एक तारा चमकला
आणि तो तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. अहो जी माणसं धर्मांतर होऊन बाहेर गेली होती त्यांना परत आपल्या हिंदू धर्मात आणलं, बरोबर आहे की नाही? आणि हिंदू धर्मात आणल्यानंतर सगळ्यात मोठं धर्मांतर माझ्या राजानं केलं. नवे या महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते ना तर कपाळावरचं कुंकू, मंदिराचा कळस, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि चुली जवळची माय जिवंत जर दिसल तर ते कुणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार हा धर्माच्या रक्षणासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जीवन जगण्याचं शिकवलं. अहो कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकावं आणि धर्मासाठी कसं मारावं हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय. मग अशा प्रकारे जर पाहिलं तर त्यांना जन्म देणारी आईची खूप चांगली होती, बरोबर आहे की नाही? का जिजामातेचा जय जयकार करायचा? कारण तसा पुत्र जन्माला घातला. आज छोटी छोटी माणसं, मुलं आज या ठिकाणी पुढं बसलेली, बरोबर आहे? तुम्ही जिजामाता व्हा आणि जिजामाता होऊन कीर्तन ऐकाना आपल्या मुलांवर तसे संस्कार द्या. त्या साधूंचे, संतांचे, देवाची कथा त्यांना सांगा. माझ्या राजमाता जिजाबाई साहेब शिवबाला कृष्णाची नवे देवाच्या कथा सांगायच्या आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे धर्माचं रक्षण करण्याकरता पुढे आले. आज जर पाहिलं तर आपली ही परंपरा नाथ महाराजांची फार पूर्वीपासून आहे, बरोबर आहे? पण मुघलांची सत्ता आली मग त्या काळात लोक घाबरायची, बरोबर आहे? मग आपल्या देवाची पूजा करू देत नव्हते ते मुघल. मग काय करायचं? त्यांच्या देवाची मंदिरं उघडी आणि आपली जायचं नाही, पूजा करायची नाही. मग आपली माणसं धर्मासाठी काय करायचे? आपल्या देवाची पूजा करायची पण त्यांच्या पद्धतीने करायचे, बरोबर आहे की नाही? आजही आपण नाथ संप्रदायामध्ये नव्हे आपल्या ठिकाणी सुद्धा पीर आहे की नाही? हो, त्याचं कारणच असं आहे की मुघलांना दाखवण्याकरता आम्ही तुमच्या पद्धतीने सेवा करतो. पण ही परंपरा माझ्या ज्ञानोबरायाने प्रगट गुह्य बोले ब्रह्म विश्वची केले आणि हा रामकृष्ण हरी मंत्र सर्व जगाला नवे या संसाराला देऊन टाकला. मग अशी जी संत आहे अशा संताचं आपण भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज आपल्या श्री चैतन्य कानिपनाथ यात्रे निमित्ताने असणारी ही कीर्तनाची सेवा नुसतं कीर्तन नाही बर का, तर महाप्रसाद सुद्धा आहे. आणि या महाप्रसादाची जी सेवा आहे ती हरिभक्तीपरायण, आता हरिभक्तीच म्हणावं लागेल नाही का? हो, त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रसाद या ठिकाणी देतात. अशा हरिभक्तीपरायण श्री दीपक दादा मिसगुले यांनी हा प्रसाद आहे, जी पंगत आहे त्यांनी दिलेली आहे. आणि पुढच्या वर्षीची पंगत देण्याकरता चिठ्ठी काढायची. मला असं वाटतं आपल्या या ठिकाणी पंगत देण्याकरता बरीच माणसं उत्सुक आहे, कारण आपल्याला चिठ्ठा करावं लागतात याचा अर्थ, बरोबर आहे की नाही? चिठ्ठी काढायची म्हटल्यानंतर ज्याचं नाव येईल त्याला हा महाप्रसादाची सेवा मिळेल. आज जर पाहिलं तर दीपक दादांनी आपल्याला ही पंगत हा महाप्रसाद दिलाय. अहो एका बाईने शांती केली, 50 किलो तूप जाळलं. काय केलं? शांती केली, 50 किलो तूप जाळलं. कुठं गेलं हो? खाली काही राहिलं का? त्याचा दूरवर निघून गेला. मी म्हणलं काही खाली शिल्लक राहिलं नाही, पण तुम्ही एक पात्र जीव घातलं ना तर त्यामध्ये इतका अनंत असं पुण्य आहे. आज दीपक दादांना हे पुण्य मिळणार आहे या कानिपनाथाच्या या महाप्रसादानं. म्हणून दीपक दादांना या
कानिपनाथ मित्र मंडळाकडून धन्यवाद आहे। तसंच आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनीपती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजाविले। म्हणजे हे ज्ञान परत भगवान शंकराकडे तुमच्यापर्यंत श्रोत्यांपर्यंत गेलं म्हणजे भगवान शंकरापर्यंत पोहोचला। असा चक्रवर्ती भगवान शंकर यांच्यापासून हे बीज मंत्र चालू झाला। आज तो जगामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नाही जगामध्ये आज ती परंपरा आपली ही नाथ परंपरा चालू आहे। अशा प्रकारे जर पाहिलं तर हा अभंग सोडवण्याचा मी अल्पशा बुद्धीप्रमाणे प्रयत्न केला। जर काही चुकलं तर माझ्या माथी मारा, जे चुकलं असेल ते माथी मारा। म्हणजे डोक्यावर येऊन मारायचं का, माझं मला परत करायचं। आपल्याला पुढच्या वर्षी कुणाला महाप्रसादाची सेवा मिळणार आहे यासाठी चिठ्ठी काढायची। आमच्या आदिनाथ भाऊ म्हटले ताई तुम्हीच काढा, मी आता ती चिठ्ठी काढते। नाव आलं आहे श्री पंकजदादा संजय लव्हाटे यांना ही महाप्रसादाची सेवा आलेली आहे। त्यांना इकडं 1 मिनिट यायचे, सत्कार करायचा आहे, कारण आपल्या श्रीफळ देऊन आपला सत्कार करायचा आहे। असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी कानिपनाथांच्या चरणी सेवा आपण समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ। जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल। घोडे वेडे बापुडे उतरे कराचा बाप राज महाराज तुपाचा नाही विचारिला अधिकार क्या आपला। कराचा बाप राज महाराज तुपाचा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा। कराचा बाप राज महाराज तुपाचा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम पुंडलिक वरदान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ।